गुड मॉर्निंग नागपूरकर. तर आता मी पिती आहे चाय. चाय पिऊन झाल्यानंतर मस्त अशी थंडी होती, त्यामुळे मस्त अशा उन्हामध्ये मी थांबलेली होती, कारण की खूप जास्त थंडी आहे. थंडी जास्त असल्यामुळे ताईने मला दिले होते सॉक्स घालण्यासाठी आणि मी रेडी पण झालेली होती. बघू शकता मस्त अशी रेडी झाली आहे. पण कोणीच रेडी झालेलं नव्हतं, कारण की आज तर आम्हाला आत्याकडे जायचं होतं. तर फायनली मम्मी पण रेडी झाली आणि सगळ्यांची तयारी झालेली होती आणि तयारी करून आम्ही निघालो आत्याकडे. तर ॲटो बोलावलेला होता, कारण की आम्ही जास्त लोक होतो, त्याच्यामुळे ॲटोमध्ये बसून आम्ही निघालो आत्याकडे. तर माझा भाऊ आणि दादा ते गाडीने मागून येत होते. तर जाता जाता तुम्ही बघू शकता हे कोणतं फ्रूट आहे, हे मला पण माहिती नाही. तर हे बघा, हे याची भाजी होते असे म्हणतात. तर मी तर कधी खाल्लेली नाही, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि नंतर आम्ही पायी पायी निघालो आत्याकडे जाण्यासाठी. थोडं आतमध्येच घर आहे, तर आम्हाला लक्षात नव्हतं की नेमकी कोणती गल्ली आहे. तर आम्ही ते विचार करत करत मम्मी आणि काकू निघालेले आहे आणि मी त्यांच्या मागे पायी पायी. आणि जाता जाता मला शेवटी माझे फ्रेंड भेटलेच, बघू शकता. तर हे कुठंच माझा पिक्चर सोडत नाही. तर बघू शकता मला इथे पण माझे फ्रेंड मिळालेली आहे. तर मी त्यांचा व्हिडिओ काढत बसली होती आणि सगळे असे इमोशनल होऊन बघत होते. तिथे मस्त आहे ना फिश पॉट, आणि तिथे पण नंतर माझ्या आयफोन घेऊन मी माझा व्हिडिओ काढायला लागलेली होती. आणि आता मी चायनी करते माझ्या ब्लॉगचा एंड. बाय बाय.